चला एकमेकाकडे पाहू नका. जोडी ओके. चालून पडेल बघ जीव नाही त्यांच्यात. नाश्ता भेटेल. आता काम करा. कसे आहेत मित्रांनो? मजेत ना? आपल्या देवाचं गड देवगड यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण जाणार मिठमुंबरी बीचवर, कारण आंतरराष्ट्रीय स्वच्छता दिन निमित्त सर्व देवगड तालुक्यातले बरेचशा समुद्र किनाऱ्यावर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. आणि ही तर मित्रांनो 20 सप्टेंबर रोजी सकाळी थेट 8 वाजता आंतरराष्ट्रीय सागरी किनारा स्वच्छता दिनाचे औचित्य साधून मिठमुंबरी समुद्र किनाऱ्यावर स्वच्छता मोहीम आयोजित करण्यात आली. या मोहिमेत स्थानिक ग्रामस्थ, शालेय विद्यार्थी, कॉलेजचे विद्यार्थी, तसेच स्वयंसेवी संस्था, तसेच ग्राम पंचायत समिती देवगड पदाधिकारी, पोलीस दल, सुरक्षा तटरक्षक, पत्रकार, ग्रामपंचायत सदस्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी, महिला बचत गट, तसेच वंदराईचे व इतर मंडळींनी उत्साहाने सहभाग घेतला. समुद्रकिनारी प्लास्टिक बाटल्या, थर्मोकॉल व अन्य घन कचरा गोळा करून योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्यात आली. या उपक्रमाद्वारे समुद्रकिनारा स्वच्छ ठेवण्याचा संकल्प सर्वांनी केला. पर्यावरण रक्षण, सागरी जीवनसृष्टीचे रक्षण व भावी पिढ्यांना स्वच्छ किनारा देणं हा ह्या मोहिमेतून मुख्य हेतू असल्याचे आयोजकांनी सांगितले. आणि आज आपण हाच कार्यक्रम कशा प्रकारे अटेंड करणार आहात ते आपण पाहूया. चला जाऊया थेट मिठमुंबरीमध्ये राबवणार आहोत. आणि हा व्हिडिओ कसा होईल नक्की कॉमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास नक्की एक लाईक करा. चॅनल नवीन असाल नक्की सबस्क्राईब करा. बाजूचं बेल आयकॉन दाबा, नोटिफिकेशन ऑल करायला विसरू नका. चला जाऊया थेट मिठमुंबरी बीचवर. सन्माननीय उपमुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय जयप्रकाश परब साहेब, आपलं ग्रामपंचायत मिठमुंबरीच्या वतीने सहर्ष स्वागत. साटम मॅडम उपस्थित आहेत, आपलं ग्रामपंचायत मिठमुंबरीच्या वतीने सहर्ष स्वागत. आमच्या देवगड पंचायत समितीचे सन्माननीय गटविकास अधिकारी आदरणीय चव्हाण साहेब, ग्रामपंचायत मिठमुंबरीच्या वतीने सहर्ष स्वागत. या ठिकाणी उपस्थित सर्व ग्रामपंचायतीचे, पंचायत समितीचे सर्व सन्माननीय कर्मचारी, अधिकारी, सन्माननीय खाते प्रमुख, त्याचप्रमाणे मिठमुंबरी गावचे सर्व ग्रामस्थ, पोलीस पाटील, कुणकेश्वर शाळेचे सर्व सन्माननीय शिक्षक, विद्यार्थी, मिठमुंबरी शाळेचे सर्व विद्यार्थी, शिक्षक, ग्रामसेवक, या सर्वांचं ग्रामपंचायत मिठमुंबरीमध्ये आपलं सहर्ष स्वागत या ठिकाणी करत आहोत. आंतरराष्ट्रीय समुद्र किनारा स्वच्छता दिनानिमित्त उपस्थित सर्वांचं ग्रामपंचायत मिठमुंबरीच्या वतीने स्वागत. सन्माननीय अप्पर पोलीस अधीक्षक साटम मॅडम, आपलंही मिठमुंबरी ग्रामपंचायतीच्या वतीने सहर्ष स्वागत. इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर आणि मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवरांचं मी या ठिकाणी मिठमुंबरीतर्फे सर्वांचं शब्द म्हणून स्वागत करतोय. स्वागतम सुस्वागतम, स्वागतम सुस्वागतम.
हँडग्लोव सर्व बघतो टोप्या या ठिकाणी उपस्थित सन्माननीय उपमुख्य कार्याधिकारी ग्रामपंचायत विभागाचे सन्माननीय श्री परब साहेब, आपलं या ठिकाणी स्वागत. मी विनंती करतो सन्माननीय सरपंच बाळकृष्ण गावकर साहेब, आपलं शुभ असते. या ठिकाणी सन्माननीय साटम मॅडम, अप्पर पोलीस अधीक्षक, आपलं सहर्ष स्वागत. सन्माननीय परब साहेब, आपलं या ग्रामपंचायत मीटमंत्रीच्या वतीने सन्माननीय सरपंच, आपल्या शुभ हस्ते सहर्ष स्वागत. सन्माननीय उपमुख्य कार्याधिकारी परब साहेब, आपलं सहर्ष स्वागत. सन्माननीय विकास अधिकारी चव्हाण साहेब, आपले या ग्रामपंचायत मीटमंत्रीच्या वतीने सहर्ष स्वागत. सन्माननीय धुमाळ साहेब, देवगड पोलीस निरीक्षक. सन्माननीय सहाय्यक गट विकास अधिकारी कराळेराव साहेब, आपलंही मीटमंत्री ग्रामपंचायतच्या वतीने या ठिकाणी सहर्ष स्वागत. सन्माननीय तेंडुलकर रावसाहेब, आपलंही ग्रामपंचायत मीटमंत्रीच्या वतीने स्वागत. या ठिकाणी उपस्थित सन्माननीय सरपंच साहेब, आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत. मी विनंती करतो कराळेराव साहेब यांना आपल्या शुभ हस्ते सन्माननीय बाळकृष्ण गावकर साहेब यांचं स्वागत करावं. त्याचप्रमाणे सन्माननीय उपसरपंच गावकर साहेब, आपलंही या ठिकाणी स्वागत. या ठिकाणी पत्रकार उपस्थित असतील तर आपलंही सहर्ष स्वागत. प्रातिनिधिक स्वरूपात एका विद्यार्थ्यांचं आपण स्वागत घेऊया. एक विद्यार्थीने कोणी या. आपल्या मॅडमच्या शुभ हस्ते या मुलांचं या ठिकाणी आपण स्वागत. त्याचप्रमाणे एक ग्रामस्थ महिला, आपणही पुढे यावं. एक कोणी ग्रामस्थ महिला प्रातिनिधिक स्वरूपात या ठिकाणी येऊन आपलं स्वागत स्वीकारावं. त्याचप्रमाणे पंचायतचे अध्यक्ष, आपले या ठिकाणी स्वागत. पोलीस पाटील, आपलं स्वागत या ठिकाणी. पोलीस पाटील युट्यूबचे ओंकार यांचं आपले या ठिकाणी स्वागत. सर्व या ठिकाणी जमलेले खातेप्रमुख, सन्माननीय कर्मचारी, विद्यार्थी, शिक्षक, ग्रामस्थ, आपणा सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. आणि यानंतर वनराई फाउंडेशनच्या या ठिकाणी उपस्थित आपलंही या ठिकाणी स्वागत. आज या ठिकाणी आपण स्वच्छता ही सेवा अंतर्गत आपण स्वच्छता मोहीम, समुद्र किनारी स्वच्छता मोहीम या ठिकाणी राबवलेली आहे. आणि आता या अभियानासाठी जिल्हा सर्वांनी असलेले पोलीस निरीक्षक मॅडम या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्याचप्रमाणे या ठिकाणी सर्व मेटमंत्री आणि आजूबाजूच्या पंचक्रोशीमधील सर्व ग्रामस्थ या ठिकाणी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे पंचायत समितीचे कर्मचारी म्हणजे ग्रामपंचायत अधिकारी आणि सर्व उपस्थित सर्व ग्रामस्थ
तर आपण या ठिकाणी माननीय म्हणजे मीठ मुंबरी बीच हे आपण केंद्र शासनाने ज्या 4 बीचेस आपल्याला ठरवून दिलेले आहेत त्यामध्ये मीठ मुंबरी बीच हे आपलं आहे. त्या अनुषंगाने माननीय जिल्हाधिकारी महोदय यांनी आपल्याकडे जी सर्व एकूण 13 बीचेस आहेत आपली आणि त्यातले हे आपलं एक मीठ मुंबरी बीच आहे. तर आज आपण जवळपास सर्व 13च्या 13 बीचेस जे आहेत देवगड तालुक्यामधली तर त्या ठिकाणी अशाच प्रकारच्या स्वच्छता मोहिमा आपण या ठिकाणी राबवलेल्या आहेत आणि आपण सर्वांनी मिळून या ठिकाणी हे बीच जे आहे आता मोठ्या संख्येने आपण सर्वजण उपस्थित आहोत. तर सगळं बीच क्लीनिंग जे आहे ते आपण आता या ठिकाणी कार्यक्रमाचा शुभारंभ करणार आहे. पुन्हा एकदा सर्व मान्यवर आणि आपल्या सर्वांचं या ठिकाणी मी स्वागत करतो आणि थांबतो. धन्यवाद. नमस्कार. आंतरराष्ट्रीय बीच क्लिनिंग कॅम्पेनच्या माध्यमातून आज आपण मीठ मुंबरी येथे ही कॅम्पेन राबवत आहोत. या प्रसंगी उपस्थित आपल्या जिल्ह्याच्या सन्माननीय अपर पोलीस अधीक्षक भारतीय पोलीस सेवेमध्ये कार्यरत असलेल्या सन्माननीय नयोगी साटम मॅडम, गटविकास अधिकारी सन्माननीय चव्हाण साहेब, पोलीस निरीक्षक धुमाळ साहेब, उपस्थित सर्व मान्यवर, या गावचे सरपंच सन्माननीय गावकर साहेब, उपसरपंच साहेब, उपस्थित सर्व स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, सर्व ग्रामस्थ आणि सर्व विद्यार्थी बंधू, आपल्या सर्वांचे या निमित्ताने मी स्वागत करतो आणि कौतुकही करेन की आपण मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी उपस्थित राहून या स्वच्छता मोहिमेमध्ये आपण सहभाग घेत आहात. केंद्र सरकारच्या माध्यमातून ही मोहीम राबवली जात असते तरी आपण दरवर्षी ही मोहीम इथे संपन्न करत असतो आणि असाच प्रतिसाद दरवर्षीही मिळत असतो. आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा मी आभार मानतो. थांबतो. धन्यवाद. ॲडिशनल एसपी सिंधुदुर्ग मुंबई गावातील सर्व ग्रामस्थांचं त्याचप्रमाणे आज इथे उपस्थित सर्व तरुण आणि लहान मुलांचं इथे स्वागत आहे. आणि आज या प्रतिकात्मक आपण स्वच्छता मोहिमेतून हा संदेश देऊ इच्छितो की हे आपलं दर दिवशीचं काम आहे. आज जरी आंतरराष्ट्रीय स्वच्छता दिवस असला तरी प्रत्येक दिवशी आपल्याला आपल्या गावाला आपल्या बीचला स्वच्छ ठेवायचं आहे. आणि याची जी तरुण पिढी आहे त्याला मेसेज मिळाला पाहिजे की शासन किती ॲक्टिव्ह आहे यामध्ये आणि तुम्ही आम्हाला सहकार्य करून आपलं जे गाव आहे आणि आपले एकूण राज्य आणि देश आहे त्याला अशाच प्रकारे स्वच्छ ठेवू. दर दिवशी ठेवू, आजच्याच दिवशी नाही. आणि ही मोहीम दर दिवशी चालू. धन्यवाद. आज आंतरराष्ट्रीय स्वच्छता दिन या निमित्ताने मी सांगू इच्छितो की आपल्याला आपल्या गावामध्ये आपण स्वच्छता हे कायमस्वरूपीची आपण राबवत असतो. आणि आपल्याकडे महिला वर्ग, इथल्या ग्रामस्थ आणि माझे सहकारी संपूर्ण कर्मचारी म्हणजे ग्रामपंचायत कर्मचारी सदस्य हे सगळे सहभागी असतात. जसं ज्या पद्धतीने आपण स्वच्छता करतो, गावाची स्वच्छता करतो, वाडीची स्वच्छता करतो, आपल्या परिसराची स्वच्छता करतो, तसंच आपल्याला आंतरराष्ट्रीय दिनानिमित्त आपल्याला बीच क्लिनिंग हा आपल्याकडे काम हे चालू केलेलं आहे. 20 सप्टेंबर रोजी आपल्याकडे बीच क्लिनिंग हा दिन आहे. आणि या कार्यक्रमासाठी आपल्याकडे सगळ्या प्रकारचे लोक म्हणजे बाहेरचे टीम लोकही आपल्या समुद्रावरती स्वच्छतेसाठी राबवत असतात. यामध्ये सगळ्या गावाचा सहभाग असतोच, म्हणजे श्रमदानही आपल्याकडे आलंच. आणि अशा पद्धतीने काम करताना आपल्याकडे आपले कर्मचारी वर्ग, पंचायत समिती, जिल्हा परिषद, इतर सहकारी कर्मचारी प्लस आपल्याकडे या ठिकाणी मंडळी फाउंडेशन, तसंच आपल्याकडे कोर्टातले काही कर्मचारी पण आहेत, पंचायत समितीतले सर्व कर्मचारी आहेत, ग्रामसेवक युनियनचे सगळे पदाधिकारी आहेत, शिक्षक संघ आहेत आणि शाळेतले माझे विद्यार्थी प्लस कॉलेजच्या विद्यार्थी, केळकर कॉलेजचे विद्यार्थी दरवर्षी सतत आपल्याकडे 5 वर्ष आपला NCC कॅम्प असतोच. पण त्या माध्यमातून ते लोक आपल्याला बीच क्लिनिंगसाठी सहकार्य करतात. जसं आपल्याला ग्रामस्थ सहकार्य करतात तसे सर्व पद्धतीच्या विद्यार्थी संघटनाही आपल्याला मदत करतात, गावातले मंडळही मदत करतात. आणि ह्या सहभागातूनच आपली स्वच्छता आपण कार्यक्रम राबवत असतो. आपल्याला कायमस्वरूपी स्वच्छताही राबवायचीच आहे. आणि स्वच्छतेसाठी ज्या थीम्स आहेत त्या थीम्स प्रमाणे आपण आराखड्याप्रमाणे कार्यक्रम करत असतो. आणि त्या आराखड्याप्रमाणे मार्गदर्शन आपले गटविकास अधिकारी आपले जे असतात तालुक्याचे त्यांचं मार्गदर्शन असतात, ग्रामसेवक आपल्या विस्तार अधिकारी असतात, यांचं सगळ्यांचं मोलाचं मार्गदर्शन असतं. आणि त्यातूनच हे आपण संपूर्ण कार्यक्रम राबवत असतो. एवढंच सांगून मी माझं वाक्य संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझी सगळ्यांना विनंती आहे
हँडग्लोव्ज वगैरे आपल्याला दिलेले आहेत. ते प्लास्टिकच्या स्वरूपात आहे, आपल्या हाताला काही इजा होऊ म्हणून. पण ही कॅम्पेन संपताना ते हँडग्लोव्ज सुद्धा त्या बॅगमध्ये जमा होतील. त्याची कृपया सर्वांनी दक्षता घ्या. कोणत्याही प्रकारे इथे अस्वच्छता राहू नये याची आपण काळजी घेऊ. धन्यवाद साहेब. स्वच्छता करण्यासाठी आमच्या मिठमुंबरीची निवड केल्याबद्दल मी ग्रामपंचायत मिठमुंबरीच्या वतीने सन्मान्य साठम मॅडम, सन्मान्य परब साहेब, सन्मान्य चव्हाण साहेब व सर्व खातेप्रमुख पदाधिकारी अधिकारी आपल्या सर्वांचं ग्रामपंचायत मिठमुंबरीच्या वतीने मनपूर्वक आभार. विनायक पिशवे घे. सेल्फी हा सेल्फी तर मित्रांनो, ह्या ठिकाणी ग्रामस्थ, महिला वर्ग आणि सरकारी कर्मचारी ह्या ठिकाणी स्वच्छता करण्यासाठी ह्या ठिकाणी आलेले आहेत. त्याचबरोबर ह्या ठिकाणी मित्रांनो बघू शकता कुणकेश्वर गावाचे शाळेतली मुलं आहेत या ठिकाणी. म्हणजे प्रत्येक व्यक्तींना भाग दिलेले आहेत, त्याप्रमाणे हे या ठिकाणी काम करत आहेत. त्याचबरोबर ह्या ठिकाणी मुली पण आहेत. कुणकेश्वर शाळेचे साफसफाईसाठी सहभागी झालेले आहेत. काम करा, काम करा, काम करा पटकन. ह्या ठिकाणी पण आहेत मित्रांनो. आंतरराष्ट्रीय स्वच्छता दिनानिमित्त या ठिकाणी साफसफाई करण्यात येते. व्हिडिओज घेतो. खाली उतरा आणि इथून उजव्या बाजूला संपूर्ण विद्यार्थी आणि सर्व महिला तुम्ही
काळजी घ्या, जास्त प्रमाणात भरू नका, नंतर त्याही फाटतील. प्लास्टिक पिशव्या वापरताना पुरेशा प्रमाणातच भरा. त्याचा जर का ओझं जास्त झाला असेल तर ती पिशवी भरणं थांबवा. वाळू अथवा वाळू मिश्रित जे काय असेल ते सहसा त्यामध्ये टाकणं टाळा तुम्ही, अथवा वाळू झाडूनच ते त्यामध्ये भरा. एकाच दोघांकडे तरी किंवा एकाच बरोबर. चला एकमेकाकडे पाहू नका. आपल्याला आधार सापडते ना अशी सेवा 180 बटन दाबा टाकायचं. पण जोडी उभे नको या की जमा करून चला. फोटो काढू. आमचे मेन घे पण त्यांचे घे. काय पण तर मागं अग्रे वा. समोर सर्वांनी लवकर जायचं आहे. आपल्या ज्या काही बॅग आहेत याच ठिकाणी ठेवून जा. सर्व विद्यार्थी यांना सूचना आहे, आपल्या ज्या बॅग आपण आणलेल्या आहेत ते या ठिकाणी ठेवून जा. संकलन केल्यानंतर जे बॅग आहेत ते या ठिकाणी एकत्र आणायचे आहेत. सर्व विद्यार्थी आता जे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनी सर्वांना सूचना आहे, संपूर्ण बीच क्लीन झाल्याशिवाय आपण बीच मधून बाहेर पडायचं नाही. आपल्याला अल्पोपहाराची सोय टर्टल त्या ठिकाणी केलेली आहे. अल्पोपहार व पाणी त्या ठिकाणी सोय करण्यात आलेली आहे. अरे 4 घेऊन येऊ गए ते एक एक काय आणतास. हे बघ पेलवान
गजाली नंतर करा गजालीचा व्हिडिओ येतलो करू नको ना मग चला काम करा कोणाचं उमेश कोण ओके खालून पडेल बघ जीव नाही त्यांच्यात नाश्ता भेटेल आता काम करा तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा आला नक्की कॉमेंट करून सांगा आणि अशीच स्वच्छता आपण समुद्र बीच असेल किंवा सागरी किनारा याची राखली पाहिजे कारण पर्यटक येतात त्या ठिकाणी कचराकोंडी असून पण त्या ठिकाणी कचरा टाकतात त्याचबरोबर समुद्रामध्ये जी पावसातली अस्वच्छता असते म्हणजे पावसामध्ये सर्व प्रकारची घाण असते ती किनाऱ्यावर येते त्यामुळे चतुर्थीनंतर ही आंतरराष्ट्रीय स्वच्छता मोहीम ही असते त्यावेळी आपण दरवर्षीप्रमाणे म्हणा किंवा रोज आपण स्वच्छता ठेवली तर आपलं समुद्र किनारा एकदम स्वच्छ राहील आणि चालायला पण व्यवस्थित राहील पण त्याचबरोबर ह्या ठिकाणी काचा वगैरे असतात बरेचसे काचा असतात त्यामुळे काचा लाकूड थर्मोकॉल प्लॅस्टिक बॉटल किंवा प्लॅस्टिक असं विविध प्रकारचे आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला भेटतात आणि ते आपण गोळा करून एका ठिकाणी कुठेतरी विल्हेवाट लावली तर नक्कीच आपले सागरी किनारे आहेत ते नक्कीच स्वच्छ दिसतील आणि जगाच्या नकाशावर झळकून उठतील चला भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये